करण्याचं कारण की बापू कधीही कॅमेऱ्याच्या समोर येत नाहीत. मैदानात एक नंबर करू द्या, कुठलाही गुलाल घेऊ द्या, समोर येत नाहीत, कुणाशी बोलत नाहीत, एका बाजूला असतात बापू. आणि म्हणून बापूंना खास मी कॅमेरा समोर आणण्यासाठी बापूंच्याकडे आलो आहे मी. नमस्ते बापू. प्रथमतः आता सतत आपला चर्चेत आहे, गुलाल आहे, सोन्या करतोय, पिस्टल करतोय, त्याबद्दल तुमचं आधी अभिनंदन. आणि मी खास तुमच्या घ्यायसाठी आलो की तुम्ही कुठल्याही मुलाखतीत फ्रंटला काय येत नाही. आता काय होतं पोरं बघतात आपण त्यांच्या मागं उभं राहणं गरजेचं आहे. पोरं बघतात आपण त्याच्यात गडबड केली किंवा काय केलं आमच्या वेळेस मला पण बैल मागितलं हे केलं की ते पोरांचं व्यवस्था घ्यायसाठी पोर नियोजन करतात त्यांच्या मागं आपण फक्त उभं राहायचं. त्यांच्या ह्याने नियोजन होते त्यांच्या काय होतं नियोजन करण्याची आपल्याला झाली की मग गोंधळ होतो. बरं एखादा शब्द यायचा पोरांनी एखादा यायचा त्यापेक्षा नियोजन करते ते त्यांच्या मागं आपलं उभं राहायचं. म्हणजे कुठल्याही नियोजनाला डिस्टर्ब नको ह्या हेतूने तुम्ही शांत. परंतु आता बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं की आता कटपळच्या मैदानाचा काल एक मित्राने मला किस्सा सांगितला की तुम्ही एक नंबर केला होता, तिकडे सगळी पोरं नाचत होती आणि तुम्ही पाठीमागं लांब उभा राहिला होता एका शांत ठिकाणी. तर ते मित्र म्हणला इतकं नंबर करून बापू इतकं शांत कसं काय? नाही शांत राहण्याचं काय होतं लय आनंद होतोच पण जास्त पब्लिसिटी करायला आपल्याला आवडत नाही. बरं आपलं आहे शांतपणा तेवढं चालतं आणि आनंद झाला कुठलाच व्यक्त करायचं. आपल्या रोज मैदान पळायचे, रोज एकत्र पळायचे, त्याच्यात लय आरडावाडा केला काय केलं एखाद्याविषयी नाराजी होती. त्यापेक्षा आपलं शांत राहायचं सर्वांना आपलं फक्त हा एक मैत्रीचा विषय म्हणून आपण ह्या नादात वाटलं. त्याच्यात मला चांगली लोक भेटली त्याच्यामुळे मी नादात केलं. आता तुम्ही बरोबर ह्या नादाचा विषय काढला तर बापू तुम्ही ह्या नादात कसं आला ते सांगा. नाही नाद तुमचा व्यवसाय काय आणि तुम्ही इकडे बैलगाडी क्षेत्राकडे कसा वळला? नाही माझ्याकडे पहिले फक्त शेतीची बैल होती. तर असंच मी बैल पळायला म्हणून आमची बैल मोठी मिळवून असायची मामाची पोरच लागली बैल एक म्हणलं एखादं बैल पळायला म्हणून मी एक वाच आणलं होतं. असं बरं मी तुम्हाला शेवा वाच आणलं होतं. ते वाच आणलं तर मला त्याला एखादा अजून एक जोड पाहिजे म्हणून खर्चीवर जगत खर्चीकरा कोणी एक तोफान म्हणून बैल आणला. बरं साधारण हे किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? ही लॉकडाऊनची याच्यातली गोष्ट आहे. तर मग सगळ्या असंच त्याला चुकून घेऊन गेलं पवनी टाकाय म्हणून तिथं फेऱ्या काढत होती. तिथं तुफान पावला तिथं फेरायला मग ते नाद लागला ते नादच लागला. मी नव्हतो सनीनेच ते फेऱ्या काढ सुरुवात सनीने केली. सनीने सुरुवात केली तर मग असंच एक संदीप लकडे निरासा ते म्हणले बापू मी एक बिनजोड करतो. ते मला दाजी सांगतो दाजी मी एक बिनजोड करतो बैल पाठवून द्या. मी नव्हतो माझ्याजवळ पुतणे तिकडे घेऊन गेले निघाला तिकडे बिनजोड केली. त्यांनी बिनजोड केली त्यांनी ते हे केलं मी बिनजोडला बिनजोड मग ते एक नाद लागला. मग तेव्हाच बंदीच्या काळात मैदान व्हायची तिथं पावायला लागलो थोडं बैल नावावर पळायला लागलं तिथं नाद लागलं ते नाद लागलं म्हणजे संदीपला असेल सनी ड्रायव्हर असेल खास म्हणजे सनीमुळे तुम्हाला नाद लागला. सनीमुळे नाद लागला म्हणजे सनीमुळे तुम्ही ह्या क्षेत्रात आला. मग त्याच्यानंतर ओंकार कधी आला तुमच्याकडे? ओंकार नंतर मग मी टॅम्पन यायचं असं कोणाला तरी मग एक वेळेस ओंकारचा टॅम्पन यायला. बरं ओंकारचा टॅम्पन यायल्यानंतर मग ओंकारला आणला. मग ओंकार टेम्पो घेऊन यायला त्याला नाद आला. मग त्याने टेम्पो पाहिल्यासाठी तिकडं मग त्याच्यातच गेला. बरं ते मी नाद बंद केला होता ते राहणं म्हणून वाचले नंतर नाद बंद केला होता. तर मग आपले बुलेट बैलाचे मला गाजे होत कारण आम्ही असं त्यांना वाचू घ्यायला म्हणून गेलो तेव्हा सुंदर घेतला आम्ही. बरं तेव्हा सोमकार होता ओंकार म्हणलं घ्या आपली म्हणलं आपलं नको बंद करू तर नाही म्हणलं घ्या. मग आमच्या दोघात ते सुंदर म्हणून घेतलं आणि आदतमध्ये बरेच मैदानं घ्यायला लागली. मग ज्यांच्याकडून घेतलं ते आले असेल सुंदरची तब्येत वगैरे पाहिली ते म्हणत तुमची सामान्य चांगली माहिती एक वाचू हे तुम्हाला देतो. ते किती महिन्याचं असं वाचलं ते त्यावेळेस पिस्टल म्हणून ते फोटो पाठवला होता. म्हणजे ह्या पिस्टलचं छोटा असताना 5-6 महिन्याचं होतं का? सुंदर सुंदर नाही सुंदर पिस्टल त्यावेळेस तुम्ही घ्यायला गेला त्यावेळेस किती दिवसात? नाही सुंदर आणल्यानंतर मग सुंदरवाल्यांनीच मला सुंदरची तब्येत वगैरे पाहिलं मग त्यांनी मग मला असं 2-4 महिने त्याच्याकडे वाचवलं पिस्टल म्हणून ते 8 महिन्याचं होतं.
त्याने फोटो पाठवला. सनीला म्हणलं घे तुला. सनीला घ्यायचं म्हणून चाललं होतं. सनी म्हणलं बघू बघू त्यात साहेब त्यांना दाखवलं. आम्हाला आंबेडकरांना दाखवलं. ते फोटो परत आपल्या जांभळे दाखवलं. मग त्या ह्याच्यात ते म्हणजे वाचून चांगलं घ्या काय किंमत आहे 42,000 मी ठरवलं होतं आधी. 42,000 ठरवलं पण ते पैसे न पाठवलं. त्याने चुकून चालवल्यानंतर मग त्यांना फोटो दाखवला. हे म्हणलं नाही वाचू घ्याच तुम्ही जाऊ दे 50,000 वाचू चांगलं आहे नाव करेल वाचू घ्या. मग मी त्याच्या वेळेस 45,000 घेतलं. आपल्या 38,000 ते टेम्पो बाळाचा पडला. म्हणजे आज 2.5-3 वर्ष झाली का? 3 वर्ष हो 8 महिन्यात असा आणला आपल्याला. आता 2-3 वर्ष झाली. हां. आणि मग त्याला शिकवायला सुरुवात केली. हो आणल्यानंतर 1-2 महिन्यात पुन्हा हे केलं. पहिला फेरा टाकला. तेव्हा गाडी आणली. तेव्हा पहिल्या फेराला चांगला पडला. नंतर मग 1-2 फेर मग 25 काढलं. तिसरा याच्या डायरेक्ट आम्ही मैदानातून आणलं. कुठलं मैदान त्याचं पहिलं मैदान बोबगावचं. पहिल्या मैदानात गट पास केला. पण ते म्हणजे तुमची गाडी पुढे सुटली असं बंदीच्या गावात होतं. परत सोडली. परत गट पास केला. नंतर मग परत सीमेला त्यावेळेस मोत्या पळायचा. पटवाडीचा मोत्या त्यावेळेस मी चांगला पळायचा. मग त्यांच्यातून आमच्या टाकला गेलं. त्यावेळेस त्याला बैल जेव्हा आणि त्यावेळेस आपला सुंदर घातला. सुंदर कमी पडला. तिथं सीमेला थोडक्यात माल काढला. त्याच्यानंतर मग डायरेक्ट आम्ही त्याला बाबाला दुसरं एक मैदान पडलं होतं. बाबाच्या पुढे बिवरेचे तिथं मग आणला कंटी संघ. मग गट पास केला उजवीने कडनी. सीमेला मधनं बराच अंतराने सीमे पास केला. आणि फायनलला कडनी लागला डाव्या कडनी. फायनलला कडनी करून 3 नंबर केला. तिथून त्याची सुरुवातच झाली. आणि मग आता हे ते तो सिलसिला कायम राहिला. सिलसिला कायम राहिला. त्याच्यानंतर मग मैदान बऱ्यापैकी बंद झाले ते ह्याच्यात. नंतर मग बिनजोड करायला लागला. मग बिनजोड जेवढ्या केल्या आपण तेवढ्या बिनजोड त्याने केल्या. म्हणजे चांगले बिनजोड मारतो. त्यावेळेस चांगल्या बैलांसाठी बघायला विभाग वगैरे असेल किंवा असेल बल्ली निनामचा अशा चांगल्या बैलात पाहून ते हे झालं. कंटी संघ पाहिजे 2-4 बिनजोड केल्या. पण परत शर्यत सुरू झाली 2022ला. त्यावेळेस तो आदतमध्ये खेळत होता ना. म्हणजे आदतमध्ये बरीच मारली. त्याच्यानंतरच लगेच मैदान बी चालू आहे ना. बंदीच्या काळात नंतर हे चालू झालं आपलं बिनजोड चालू झाले. नंतर बिनजोडच्या ह्याच्यातच मग मैदानात चालू झाली. मग मैदानात आणले ते तिथं म्हणजे फार मात्र झालं ते लागत गेलेले लागत. आणि काय बिनजोडला पाहिलं पाहिलं होतं कसा पण त्याच्यामुळे मला पाहिलेला काय जास्त टेन्शन आहे. बिनजोड आपण पाहिलेला वाईट घालावी थोडी. पण मैदानात मला कधी वाईट द्यायला लागेल नाही. कारण बैल पळतं. बैल पळत असतात तुम्हाला बैल चांगली भेटत जाते. त्याच्यात मग वाईटचा विषय येत नाही. आता सोन्या कसा घेतला? सोन्या असंच ओमकार बाप्पूंना म्हणला आपल्याला एखादा वासरू बघा. बाप्पू म्हणजे हा एक वासरू. बाप्पूने आणलं. मला माहित नव्हतं की वासरू घेतलं. फक्त बाप्पूने मला फोन केला की बाप्पू गोठ्या वासरू येईल म्हणलं. नंतर मग मला पहिल्या महिन्यात तिकडे नेलं. तिथं राहिलं. बाप्पू म्हणजे आपल्या दोघात असं असं घेतलंय वासरू. सुजित मला म्हणला दोघात वासरू घेतलंय असं असं म्हणलं. पैसे म्हणलं आमचा आम्ही बघतो. मग त्यांचं त्यांनी पैसे देऊन सोनं घेतलं. आणि त्याच्यात आपण पैसे काय लावलं नाही. तुमचं आहे. तर पोरांनी जे मैदानात लक्ष राहिले लक्षात राहिलं त्याने पैसे देऊन सोनं आणलं नाही. असं आता माझ्या बघण्यातून आलं बऱ्याच वेळा की तुमचा जे एकदम शांत संयमी स्वभाव आहे. ह्या स्वभावाचा बऱ्याच वेळा तुम्हाला म्हणजे सगळा फायदाच होतो. म्हणजे बैल बी त्यामुळे पळत्यात. माणूस बी इतर कोण नाराज होत नाही. एवढं शांत राहतात. कधी थोड्या 19-20 आला तुम्हाला जेवढं तुम्ही शांत राहतात ना तेवढा तुमच्या बाजूने फायदा होतो. तुम्ही उगाच वॉटर गेला भांडत गेला की त्याचा इफेक्ट होतो. माणूस विचार करतो कधी कधी. बरं 19-20 असतात तर माणूस काय करतो विचार करतो याला हे झालं नाही आगापणा करतो किंवा काय करतो. त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येतो किंवा थोडं वाद झाला तरी माणूस शांत माणूस असं की थोडं नरम होतो. वाद घालणार की वाद वाढत जातो. आणि शांत राहिले की तुम्हाला त्याचा फायदा पुढचा बी शांत होतो. आणि पहिल्यापासून मी बरेच व्यवसाय केले. राजकारणात होतो. त्याच्यामुळं मी
सगळं तुम्ही गेलेलं आहे. ओके, आता तुम्ही व्यवसायाचं नाव काढलं, कारण मी तुम्हाला सुरुवातीला विचारलं कुठला व्यवसाय करत होता म्हणून कसं इथं आला. तर आता व्यवसाय अगोदर काय करत होता आणि आता सध्या काय व्यवसाय चालू आहे तुमचा? नाही, पहिल्यापासून मी तसं व्यवसाय बरंच केला. हॉटेल म्हणा, सायकलचं दुकान, किंवा नंतर पाचशेंचं 2-3 वर्ष स्वतःची थांबा थांबा, व्यवस्थित सविस्तर सांगा मला. पहिल्यांदा हॉटेल छोटं टाकले होते का? पहिलं छोटं हॉटेल होतं. आता त्यावेळेस काय 1 रुपयाला चहा पाणी नाश्त्याचं चहा चिकन तर पहिल्यांदा मग छोटंसं दुकान टाकलं, म्हणजे हॉटेल टाकलं, चहा पाणी नाश्ता. हां, त्याच्यानंतर त्याचं सायकलचं दुकान होतं. सायकल दुकान प्लस हॉटेल होतं. म्हणजे सायकल रिपेअरिंग विक्री नव्हतं, मग सायकल रिपेअरिंग होतं. रिपेअरिंग आणि भाड्याने भाड्याने होतं. त्याच्यात हॉटेल चालू केलं. वडापाव, चहा, बरं, ते काय नव्हतं त्यावेळेस. हां, ते दोन्ही चालू केलं. त्याच्यानंतर मग थोडं वाढवलं. मग जेवण किंवा दारू वगैरे ते बरं, ते हळूहळू व्यवसाय वाढत गेला. साधारणतः ह्या गोष्टीला किती वर्ष झाले असते? त्याला 25 वर्ष झाले. 25 वर्ष. त्याच्यानंतर मग वडिलांचा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे मी ते हॉटेल भाड्याने देऊन टाकलं. बरं, स्वतःच जागेत होतं, त्याच्यामुळे मी ते भाड्याने दिलं. मग दुकानं बांधली, हां, अशी गाड्या बांधली, ते भाड्याने दिले. ही सगळी जागा आपलीच असल्यामुळे मग ते तुम्ही फ्रंट लाईनने दुकानं बांधायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग एक सुमो घेतली. त्याच्यानंतर पाचशेंचा 2-3 वर्ष गेला. बरं, सुमो घेतली, गोरावून बांधलं, दुकानं बांधली, मग तेच भाडं घेतलं. ते चालू झालं भाडं सगळं. त्याच्यानंतर मग मोठा मॉल बांधला. त्याच्यात मग कपड्याच्या दुकानात सगळं 5 वर्ष कपड्याचं दुकान चालवलं. बरं, लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊननंतर मग ते भाड्याने टाकून आपलं मग शेती टाकलं. बरं, म्हणजे आता शेती करता. शेती किती? शेती आपली 800 एकर आहे. आणि बाकीचे गोडाऊन आहे. मी 5.5 एकर आहे. त्यातले गोडाऊन आहे बाकी 1-1.5 एकर आहे. म्हणजे त्याच्यावरतीच गोडाऊन आहे. मग ते उत्पन्नापेक्षा गोडाऊनाचं उत्पन्न लय असतं. 1-1.5 एकर क्षेत्र आहे. त्याचं आपलं गुरांपोते माता वगैरे करतो. म्हणजे आता ही वडिलांची जरी प्रॉपर्टी असली तर तुम्ही तुमचं स्वतःचा विश्वास शून्यातून निर्माण केले. छोट्या हॉटेलपासून तुम्ही सुरुवात केली तर वडील वारलेले 20 वर्ष झाले. बरं, 20-22 वर्ष झाले. त्याच्यानंतर मग एका बहिणीच लग्न केलं. मग तुमचं बहीण माझं लग्न झालं. त्याच्यानंतर एक लहान बहीण झाली. तिचं लग्न केलं वडील वारल्यानंतर. आणि त्याच्यात मग मी जे सगळं वगैरे तर पण सगळ्यात महत्त्वाचं मी अगोदर मी बोललो तसंच तुमचा जो स्वभाव आहे ना, हाच स्वभाव तुमच्या प्रगतीचं कारण आहे. नाही काय पहिल्यापासून मी लोकांचं वागलेलो आहे. त्याच्यामुळं पुढे किती बोलायचं किंवा काय करायचं ते व्यवसायामुळे मला ते त्यामुळे आपण शांत राहत घेऊन त्याचा फायदा होतो. जेवढं तुम्ही शांत राहता तेवढं तुम्हाला. आतापर्यंत आम्ही समजत होतो की बापू बोलत नाहीत, बापू लाजतात. पण मित्र हो बघा, बापू इतकं स्पष्ट बोलतात आणि सगळे क्लिअर. आणि बापूंचं बोलणं बघा की आपल्याला त्यातून घेण्यासारखे विचार आहेत. आणि आपण बापूंना बोलकं केलं नाही तर बापू मुळात बोलकायत, फक्त बोलून दाखवत नाहीत. बोलून दाखवून तुमच्या विषयी मला राग आहे. ते राग तुमच्या समोर व्यक्त करून उपयोग नाही. बरं, राग कधी व्यक्त करायचं नाही. तुमच्या सांगा प्रेमाने मनात ठेवायचा. तुम्ही रागाने बोलले, मी प्रेमाने बोलत, तुमचा राग शांतच होतो. तुम्ही परत प्रेमाने बोलला, हा फरक आहे ना. मी तुम्ही रागाने बोलले, मी रागाने बोलले, शब्द वाढत जातो आणि वाद होत्यात. त्यापेक्षा त्यांनी शांतपणा घेता तुम्हाला फायदा होतो. बरं, आता आपल्याकडे हे 2 बैल आहेत. तर ह्याच्याबरोबर आता तुम्ही बघितली की आता तुमची पालखीसाठी कशासाठी बैल घेतली? वीरची यात्रा असते. वीरची यात्रा यात्रेसाठी आणले, मग ती यात्रा झाली परत जाणार का? बरं, मग ते यात्रेसाठी ते रथाला पालखीला आपले बैलगाडी जाते. तिथून बैलगाडी जाते. बैलगाडी. ओके, त्याचसाठी ते आणले. बरं, आता त्याचबरोबर आता ही 2 आहेत आपली. ही 2 चर्चेत आहेत, नाव करतात. आपला सोन्या तर आज आदत वयात आहे, पण तिन्ही मैदान म्हणजे आदत तुसा ओपन ते कुठंही सगळीकडे आहे. तर मग आता ह्याच्यानंतर काय आपण नवीन आता काय योजना की नवीन खरेदी किंवा खरेदी चाललेलं आहे. गेले एवढ्या महिन्याभरात चाललेलं आहे. म्हणजे शोधातच आहे म्हणायचं तुम्ही? हो, शोधत आहे. म्हणजे आदत थोडं लहानच घेणार आहे. बरं, आणि आता सोन्या दुसरं झालं परत आदतमध्ये खेळायला. आता मैदान आदतची जास्त आहे. थोडं आदतमध्ये खेळायला एखादा पाहिजे आपल्याला. हो, त्या दृष्टीने आपलं चाललं. आता हे
तुम्ही पार्कात असताय म्हणजे. हो ते बी आहे बाप्पा आम्ही आमच्याकडे. बरं बरं. हां हां. अजून फिक्स नाही झालेलं आहे पण चालू आहे आमचं एखादं घेऊन ठेवायचं. आता बापूंचा म्हणजे बाप्पू आंबेडकरांचा आणि तुमचा स्वभाव एक आहे, म्हणजे जगदीश बापू शिंदे आणि बाप्पू आंबेडकर सेम दोन बापू. की दोन बापूंचं मत एक असते. दोन्ही बापू स्वभावासाठी शांत आहेत, कमी बोलतात माणसं फक्त भांडत नाही. मी बी कधी निकालासाठी भांडत नाही. आणि तुमची चांगली दोस्ती आहे. आणि आता व्यावसायिक पार्टनर बी आहे तुम्ही बैलगाडी. काय होतं ते बी असे छोटे मोठे याच्यात लक्ष देत नाही. आता कसं करतो समजा असेल, सनी असेल, आपला सुजिता असेल, आणि असेल, आपलं जेवढी पोर आहे ते नियोजन करते. त्याच्यामुळे ते बी कधी त्यांच्यात लक्ष देत नाही, मी बी लक्ष देत नाही. त्याच्यामुळं व्यवस्थित रुटीन बसून जाते. बरं आता मला बऱ्याच वेळा माहीत आहे, आणखी बऱ्याच वेळा जाणवलं बी किंवा काय काय तुम्ही बोलता. बऱ्याच वेळा बैल कुठल्या मैदानात जायचं हे तुम्हाला माहिती नाही. मी विचारतच हां त्यांची ती करते, त्यांची ती जाते काहीतरी मग फोन करतात तुम्ही या मैदानात होतं. बरं मग जातो. नाही तर मैदान बी थोडं आता कमी केलेलं आहे. का ते पोरं करून द्यायचं ते करतात करून द्यायचं, आपण बिंदास राहायचं. आणि त्याचं काय आपण नाही बाप्पा असतात नाही असतात बक्षीस कधी आम्ही हे करत नाही. तुमचं तुम्ही सगळं पोरं. तुमचं तुम्ही बक्षीस आले तर तुम्ही घ्या, सगळं तुम्ही घ्या. बरं त्याचं काय नसतं, फक्त तुम्ही व्यवस्थित राहा. बरं बरं बरं. फक्त वाईट व्यसनाचे नागे लागू नका. पोटाला काय खायचं ते का तो व्यसन नका करू. होय ना. हो. जर आता काय होतं बरीचशी पैसा आला की थोडीशी वाम मार्गाला लागतात, तर त्याविषयी काय तुमचं मत आहे? मी ते सांगितलं आमच्या पोराकडे सगळ्याला ते सांगितलं आहे. तुम्ही पोटाला काय खायचे ते का, फक्त व्यसन कोणतीच करू नका. कारण मी सर्व त्यावेळेस मुलचे मानीचे ते स्टार वगैरे त्यावेळेस ते मी विकलं पण कधी खाल्लं नाही. दारू विकली पण कधी केलं. बरं वेगळं व्यसन कोणतं लावणार तुम्ही पोटाला काय खायचं ते का. तुमचा मनावरचा ताबा आहे, संयम होता. म्हणजे आपल्या हातात ती जरी वस्तू विक्रीची असली की जे आपण विकतोय ती व्यसनाधी नाही, तरी पण तुम्ही कधी त्याचा वापर केला नाही, सेवन केलं नाही. तेच पोरांना सांगतो, तुम्ही पोटाला काय खायचं ते का, फक्त व्यसन कोणतं लावून घेऊ नका. कारण काय होतं बऱ्यापैकी काय होतं, आता समजा मैदानात गेलं, पैसे आलं, नारळ पिणं हे पिणं, त्याच्यात तुम्ही उपचार येऊ शकत नाही. लोकांनी आता खेळ हा काय झालेला आहे, बऱ्यापैकी लोकांनी बदनाम कशामुळे केलं आहे की हे बी खरं झालं, ते बी खरं झालं, पण ते बी खरं होण्याचे कारण बी तुम्ही शोधा. हां म्हणजे ते काय म्हणतात आपलं साध्यापासून बंधून खाल्ले आहे का नाही. ते आलं तरी त्याचा वापर योग्य झाला पाहिजे. आता आम्ही जरी बक्षीस जर आलं ना तरी आम्ही वायपर सहसा घालत नाही. आता ते ह्याच्यावर आपण कोणी काय म्हणायचं, आता आम्ही त्याच्यावर पिकअप घेतो बसच्या पैशात. त्याचं 1.5 लाखाचं ते आलं होतं त्या जे केसरीचं, त्याचं नावावर पेमेंट केलं आणि हप्ता आता त्याच्यातूनच भरायला लागलं. बरं बरं. काय होतं पैसा आले की माणसाला वेगवेगळे नाच होते किंवा पोरांना काही समजा लयच पैसा आले की वेगळे व्यसन लागतात काय लागतात. त्याच्यापासून लांब ठेवण्यासाठी काहीतरी 2 पैसे वाचले पाहिजे असे याने हे करून घेतलं. पैसे म्हणजे आले समजा लाख आले की ते 50 किंवा लाख बी उडवत्या. बरोबर. त्याला काहीतरी हे पाहिजे ना. तुम्हाला कर्ज असल्याशिवाय तुम्ही जागा थांबत नाही. कर्ज असतं की माणूस थोडं म्हणतं कर्ज आहे आपल्याला, पैसे करायचं किंवा पैसे पुढे आज लागते. एकदा पैसे आले की त्यांना नफा उद्देश होते. बरोबर आहे. देणे असले की योग्य मार्गाला जातं. म्हणजे नाही तर आम्हाला स्वतः पहिला टेम्पो राहून त्याला हप्ता नव्हता, ते नील झाला होता. काहीतरी त्याच्या मागे ते टेम्पो आता आपण एका कंपनीत जाऊन हा दुसरा नाही नाही याच्यातून हप्ताच जाते. बरं असे आहे थोडं पोरांना काय थोडं काहीतरी बोलायला लागलं पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यात वायफायचं ह्याच्यात नाही चांगल्या ह्याच्यात. आता जसं तुम्ही मुलांना म्हणला, आता ह्या बैलगाडी क्षेत्रात अनेक तरुण मुलं आहेत की ज्यांचा कुठेही इन्कम सोर्स नाही, स्वतःच्या पायावर कुठे उभा नाही, पण ती ह्या क्षेत्रात आहे. बरोबर आहे. त्यांना काय संदेश द्याल? त्यांना ते सांगतो पहिलं येणं काहीतरी चालू करा, त्याच्यानंतर तुम्ही एक क्षेत्रात 2 पैसे तुम्हाला 2 पैसे आलं नसतं, तुम्ही 2 पैसे आले 4 पैसे घालवले तो एअरवाईज मी करायचं थोडं काहीतरी कमवतं मग तिचं तुम्हाला आता पिकअप घ्यायचं कारण काय
2 पैसे त्याच्याने बाजूला पडते, तसे पैसे बाजूला पडले असते का? आज 50,000 आले तरी माणूस पैशाला वाटायला आहे, ते पैशाला वाटायला आहे, पैशाला वाटायला आहे, ते 2 पैसे कुठेतरी कामी लागले आहे. म्हणून मग ते पिकअप घेतले आणि त्याच्या मागे तेवढा हप्ता केलं. हां बरोबर आहे. जसं आता पैशाला वाटायत काय काय म्हणतात की पैशाला पाय आहेत आणि पैसा थांबत नाही एका जागेवर. पैशाला पाय आहेत पण ते पायाला रस्ता दिसला की पाय नावायचं ना. पैशाला पाय आहेत पण पाय समजा रस्ता साधला तर रस्ता तेवढं निघत जातात ना, त्याच्यासाठी काहीतरी एक झालं काय. म्हणून आपण आता तुम्ही हे क्षेत्रात आहेत पण थोडंसं मी पाठीमागत होतं. जसं तुम्ही 0 ते 20 निर्माण केलं, स्टेप बाय स्टेप छोटंसं हॉटेल, सायकल दुकान, मग परत त्याच्यानंतर गाडी बांधली. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्टिव्ह रोल म्हणजे एखादा मित्र असेल, नातेवाईक असेल, अशी कोणी व्यक्ती होती की आपल्याला माहिती आहे ना, आपल्या घरात सर्वांनी साथ दिली. 4 पैकी साथ दिली, तुला भावाची सर्वांनी साथ दिली, सगळ्यांनी साथ दिली. आता त्याबरोबर ह्या बैलगाडी क्षेत्रात तुमचं मार्गदर्शन तसं बैलगाडी क्षेत्रात आपल्याला आणलं तसं सनीने आणलं, त्याने ह्याच्यात नावलं सोनावाला आप्पा म्हणजे तुफान सांगायचं सोनावाला आप्पा रमेश आप्पा वादळे. त्यानंतर मग आपल्या बाबा जगतापनी त्यावेळेस परत सहकार्य केलं, बिनबोड व्यवसायचे किंवा राव जगताप असते, साहेबराव तात्या गायकवाड असते, म्हणजे असे बरेच जण आहेत चांगले सर म्हणून होते. त्यांना बी आता नाद आहे, त्यांचा बैल आता मुंबईलाच पडतो. त्याने त्यावेळेस आपल्या बऱ्यापैकी सहकार्य केलं. बिटू मामा असं असे बरेच जण आहेत की एवढे नाव आठवत नाही पण बैलांनी आपल्या त्या ह्याच्यात त्यावेळेस लई सहकार्य केलं. आता ह्या बैलगाडी क्षेत्रात तुमचे आदर्श घेण्यासारखे व्यक्तिमत्व किंवा कोणाला तुम्ही फॉलो करता? मी आपला बैलगाडी क्षेत्रात चंद्रकांत अण्णा असतील, साहेबराव तात्या गायकवाड असतील, चंद्रकांत अण्णा मुडक, साहेबराव तात्या गायकवाड, त्यांनी बी आपल्या त्यावेळेस आपण क्षेत्रात आणलं ना त्यावेळेस त्यांनी लई सहकार्य केलं. शेकड्यापासून काय शेकड्याला काय कमी पडते ते सर्व दोन्ही ज्येष्ठ मंडळी आहे. त्यांनी जे पाहिजे ते आपल्याला दिलं. बरं त्यावेळेस आपल्याला काय माहीत की जो कुठं देतं किंवा काय. बरं त्यांना मग कधी फोन केला, अन्न जो नाही काय नाही आणि जा घेऊन जा. शेकडं त्यावेळेस त्यांनी मला दिलं होतं. बैल वासरान शेकडं त्यांनी दिलं होतं. आता हे जसं ही सांगितलं की गोष्टी समजा शेकडं दिलं, जसं तुमच्या दोन्ही व्यवसायात एखाद्या सहकार्य केलं असतं, तर ज्यावेळेस आज आपण सर्व स्थिर आहे आणि त्यावेळेस त्या गोष्टी आठवल्या की त्यांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि त्याचबरोबर सपोर्ट दिला आपल्याला, ह्याचा अभिमान वाटतो का तुम्हाला? नक्कीच अभिमान वाटतो. मला तसं माझ्या 4 बहिणी लय मी वडापाव त्यावेळेस त्या वडापाव बिरायच्या त्यावेळेस काय नव्हतं. ते कुठं इथं गावातच नाही तर चौकातच. शून्यातून मला त्यांनी म्हणजे बहिणींनी बी सपोर्ट दिला. बहिणींनी सपोर्ट दिला. कधी काही वाटलं की बहिणी असते, चुलत भाऊ असते, चुलत भाऊ दिले 22-11 नंबर. बरं. चुलत भावांनी गाड्याला घेतलं, सगळ्या गाड्यांना तोच नंबर आहे आणि तोच नंबर हा ब्रँड झाला. म्हणजे तुमचा अख्खा परिवार जे आहे शिंदे परिवार त्यांचा सगळ्यांचा नंबर 22-11 आहे. हो, मग तो ब्रँडच आहे. ब्रँडच झाला. हां. आणि आता हा ब्रँड अगोदर तुमच्यापाशी होता, म्हणजे तुम्ही 20 वर्षापासून तो वापरत असेल, पण हा ब्रँड आता महाराष्ट्राबरोबरच आपण युट्यूब आज जे 14-15 देशात बघतात, म्हणजे संपूर्ण जगभर झाला. 22-11 22-11 म्हटलं की मग माझ्या 22-11 पिस्टन 22-11 जगदीश बापू शिंदे, म्हणजे हा 22-11 हा ब्रँड झाला तुमचा. हा ब्रँड तर तुमचा आता कायम गाजला. आता ज्यावेळेस तुम्ही ह्या क्षेत्रात येत आहे, तुमच्याबरोबर आता मित्रमंडळी येते, पाहुणे येतात, नातेवाईक येते, आता त्यावेळेस घरच्यांचं म्हणजे तुमच्या कारभारणीचं म्हणजे काय सपोर्ट असतो? नाही घरच्या सहकार्य. गायचं डॉक्टर म्हणलं तर सायकल नाही आई असले किंवा मिसळ असते, कुठं मैदान गेलं तर फोन टाकले की काय झालं, गाठाला बसली का, शेवीला बसली, हे सगळं काय फोन असते. बरं, तुम्हाला आपत्ती काय करायचं? तर 2 मुली 1 मुलगा आहे. 2 मुली 1 मुलगा. मुली लग्न नाही झालं ना? नाही, एकीचं मेडिकल झालं आणि एक इंटरनेटचं. बरं, आणि मुलगा? मुलगा आता 9वीला आहे.
बरं, मग मुलगा तुमच्या पाठीमागे असं मैदानात वगैरे येतो का नाही, त्याला बाजूला ठेवला त्याला? आता थोडा बाजूला ठेवला. मध्ये येत होता, आता थोडा बाजूला ठेवला. ते ॲक्सिडेंट झाल्यामुळे थोडा. आणि शिक्षण होऊ द्या. हो, शिक्षण होईल. पण जवळच असतं तर येतो, पण लांबच्या मैदानात सहज आता नाही. हे तात्पुरतं आपलं एखादं. त्याचं मैदान गेलं तर चुलत भाऊ वगैरे बी सारखे सांगतात असं. मी मुद्दा विचारण्याचं कारण आहे का, म्हणजे फक्त मी तुमच्यासाठी विचारला नाही तर अखंड महाराष्ट्रासाठी, अखंड बैलगाडी क्षेत्रात जे लोक येतात त्यांच्यासाठी विचारला की आज तुमचा मुलगा समजा 9वीत आहे, 10वीत आहे, 11वीत, 12वीत, तुम्ही तो आलिप्त ठेवला तर असं सर्वांनी केलं पाहिजे का की ह्या क्षेत्रापासून सध्या आलिप्त ठेवलं पाहिजे क्षेत्र? नाही, थोड्या दिवस तर आलिप्त ठेवलं. त्याचं शिक्षण महत्त्वाचं आहे. शिक्षण झाल्यानंतर मग येऊ द्या, पण ते स्वतःच्या पाया उभा राहिला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही हे क्षेत्रामध्ये, हे क्षेत्रामध्ये कसं आहे की तुम्ही संयमाने खेळा तर क्षेत्र आहे. नाही तर कसं आज मी बऱ्यापैकी तुम्हाला माहिती, मी मोठ्यांपेक्षा गरीब लोकांच्या जास्त बसतो की बैल सर्वसामान्याचं आहे काय त्यांचे व्यथा मी जवळून पाहिलेले आहेत किंवा हे केलेले आहे की कसं आज मैदानात जायचं म्हणजे 10,000 खर्च आहे. हा, बरोबर आहे. आज मी ठीक आहे, मी गुलात राहतो किंवा जे गुलात राहतात त्यांना त्याचं काय नाही, पण जे गुलात राहत आहेत त्यांची परिस्थितीमुळे थोडं हेच आहे. आता फक्त काय आले, आता मैदान पाहून आहे त्याच्यामुळं प्रत्येकाला गुलाब भेटत जातो. आणि जे 1 नंबरमध्ये पाळतात त्यांनी तर कधीच नाही किरकोळ्यासाठी भाडं नाही गेलं पाहिजे. कोणी 20 निकाल असेल, नवीन जर याच्यात येत असलं त्याला गुलाब भेटत असतं, तुम्ही त्याला भेटून दिला पाहिजे. थोडा त्याचा पाय पुढं पाय पुढं साठी बांधले नाही पाहिजे. नाही, जे 1 नंबरमध्ये पाहिजे त्यांनी तर नाही पाहिजे. त्याच्यात नवीन क्षेत्रात नवीन लोक येतात, त्यांना थोडा गुलाब भेटला की एक माणसाला गुलाब भेटला तो कमी 6 महिने त्या गुलाला आनंदी असतो. ज्यावेळेस मला पहिल्यांदा गुलाब भेटला त्यावेळेस मला आनंद एक वेगळा असतो. ज्याला रोज गुलाब भेटतो त्याला काय वाटत नाही, ज्याला नवीन गुलाब भेटतो त्याला एक वेगळा आनंद असतो. 6 महिने बापू, मी आज पहिल्यांदा तुम्हाला तसं बोलकं केलं कॅमेऱ्यासमोर, तर मी मुद्दाम दुसरा आता प्रश्न विचारतो तुम्हाला की बरेच लोकांचं थोडंसं मैदान निवडताना चुकतं बैल मालकांचं. कुठल्या मैदानात आपला बैल काय आहे, कुठल्या मैदानात खेळलं पाहिजे, तर ह्याविषयी तुमचं काय विचार आहे? नाही, आता कसं होतं, आता जी मोठे रकमेची मैदान असतात तिथं मोठी जातात आणि जी 3 नंबर 4 नंबर आहे ती आपली काय जातात एखादं तिथं मोठी आहेत आपल्या आपल्या जे चुकून मैदान खेळतात त्याच्यामुळे गुलाल सगळ्यांना आता आणि संघटनेमुळं आता ते सर्वांना गुलाल भेटायला संघटना नसती तर हाणामाऱ्या झालेल्या असते. संघटनेचं लोकांना अजून महत्त्व कळलं आणि काय होतं समजा माझ्या विरोधात एखादा चुकीचा निर्णय दिला संघटनेने की ती लगेच वाईट, तसं नाही म्हणलं पाहिजे. मान्य केला पाहिजे. त्यांनी दिला तर मान्य केला पाहिजे, दिलाय निकाल मान्य करा. पण तुम्ही म्हणलं नाही महाराज निकाल संघटना असं तसं, संघटना नसते तर आता हाणामारी झाली असते. लोक क्षेत्र बंद पडलं असतं, खून वगैरे झालं असतं. संघटनेमुळे ते पुढे जरी आहे. आता आमची गाडी तिकडे यायला पळायला घेतली सोन्या दखांची लॉबी होती, थोडा पाय सोन्याचा गेला होता. मला पाहिलं मी फोन केला बाप्पा असं तुम्ही पाहिलं का म्हणून पाहिलंय गाडी लॉबी आहे, पोरांना फोन केला तुम्ही बैल भरून घेऊन तर पाहिलं म्हणलं तुम्ही पाहिलं म्हणून म्हणलं त्यांनी आबांना ते लाईनवर घेतली. आबांना म्हणून नाही गाडी बाहेर ते दखा मला थोडे बोलवते की नाही असं कसं ते म्हणते मग लॉबी मालक स्वतः मान्य करतोय ते लॉबी आहे तर लॉबी आहे गाडी बाद आहे भरून तिथनं भरून आलं इकडं कोरेगावला. आता माघारी येण्यापेक्षा आज एवढा लांब एवढा लांब जाऊन माघारी येण्यापेक्षा मग आम्ही कोरेगावला पळालो, तिथं 1 नंबर केला. तिथं 1 नंबर केल्यानंतर सोन्या बऱ्यापैकी तिथं चर्चेत आलं. तिकडनं येऊन 3 फेरं पळून मी 2 तासात 3 फेरं पळून 1 नंबर केला, ते बी सुट्टा सगळं. तिथं मग सोन्याचं आणखी नाव झालं ना. पुढे जर तुम्ही कमीपणा घ्यायला तर फायदा तेव्हा असतो, तो फायदा असतो. तिथं नव्हतं नसेल तर इथं होतं, ते फायदा झाला ना. मी समजा म्हणलं असतं सायबर संघ बांधलं असतं किंवा काय नाही असं तसं तर ते मला फायदा झाला असता. पण तिथं 1 नंबर केला असतं तर एवढं नाव नसतं झालं, तेवढं इकडे पळून झालं. बापू, तुमच्याशी बोलल्यानंतर असं आलं तुमचा एक तसं प्रगल्भ अभ्यास आहे, फक्त तुम्ही विचार ते मांडत नाही, बरोबर आहे.
परंतु काय होईल आपला व्हिडिओ बराच लांब होतोय, पण पुन्हा एकदा मला असं परत वेळ द्या तुम्ही. आणि आपल्याला घरी बोलायला नक्कीच आवडेल असं आपण कोट्यावर बसू. बापू, तुमचा प्रवास आहे शून्यातून आज तुम्ही तुमचं एक जग निर्माण केलेलं आहे आणि ते जग जे असं आहे तर त्या जगामध्ये तुम्ही एकटे नाही तर तुम्ही जगामध्ये आमच्यासारखे सर्वसामान्य म्हणजे लाखो लोक सामावून बे घेतलेत. काय तुम्ही जेवढं आहे ना बऱ्यापैकी गरीब लोक आहेत, लोक मग म्हणतात का पैशावाला पैसा दिवसा काय कामाला आहे, तुमची माणुसकी कामाला आहे. तुम्हाला समजा आता तुम्ही इकडं तुम्हाला काय तुमच्या 19 कोटी रुपये इथं कोटी रुपये कामाला आहेत नाही, तुमची माणुसकी तिथं कामाला येईल. हा फरक आहे ना. एवढं सारे तुम्ही माणसं कमवा, पैसा कमवण्यापेक्षा माणसं कमवा, माणसं तुम्हाला तुमच्या कामाला आहे. हां मित्र, खास बापूंच्याकडे येतोय ना आपण, ते खास माणसासाठी तुम्हाला मी सांगतो का, मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे. तर बापू मीच नाही तर अनेक लोकांना मी बघतो म्हणजे बापूंच्या बरोबर. बापू भेटले इकडे या, चहा प्या, एखादा मला चहा नको, थंड घ्या, सरबत प्या, जेवायचं आहे का, नाश्ता करायचं आहे का, काय चाललंय. बापू एखादा एक 15-20 वर्षाचा मुलगा असो किंवा वयोवृद्ध असो किंवा कोणीही सर्वसामान्य असो प्रत्येकाला वेळ देतात आणि त्यामुळं खरं बापूंच्याकडं जनता येते किंवा आज मी खास वेळ काढून आलो आणि बापू तुम्ही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला फोन येतात आपल्याला. नमस्कार मित्र हो, चॅनल ला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आल्यानंतर त्याच्यात कमेंट करा आवडल्यानंतर आणि थांबतो मी इथंच.